वजन कमी करायचा आजचा दिवस आहे तिसरा. सगळ्यांना गुड मॉर्निंग. कारण की मी सकाळी शूट करत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नाश्त्याला बघू शकता इथं मस्त असं आहे ना, शेंगदाण्याची ताजी ताजी चटणी बनवली होती आणि दहीसुद्धा घेतलं होतं वाटीभर. इथं मुगाचे चिले बनवले होते, ते एवढे भारी लागतात ना, काय सांगू तुम्हाला. जे मूग असतात ना ते भिजवायचे आणि मग ते वाटायचे. त्याची रेसिपी मी नंतर शेअर करेन तुमच्यासोबत, तुम्हाला हवं असेल तर. आता हे दोन खाल्ल्याच्या नंतर आहे ना, बराच वेळ आपल्याला अजिबात भूक लागत नाही. म्हणजे दुपारपर्यंत, सुट्टी असो की स्कूल असो, 8:30 पर्यंत माझा नाश्ता होतो. त्याच्यानंतर थोडं घरातलं बाकीचे कामं आवरली आणि मग मला जायचं होतं बाजारामध्ये. कारण की आज शुक्रवार आहे. थोडासा भाजीपाला आणला आणि थोडेसे फ्रुट्स आणले. फ्रुट्समध्ये म्हणजे फक्त पेरू घेऊन आले. तर मग तोच घाईघाई गडबडी खात होते, कारण की जिमला जायचा पण वेळ झाला होता त्याच्यामुळं. तर ते खाल्लं आणि त्याच्यानंतर लगेच जिममध्ये आले. आता एवढं सगळं खाल्ल्याच्या नंतर मी लगेच जिममध्ये नाही आले, तर बराच गॅपमध्ये गेला होता. पण पेरू खायच्या आधी मी 20-15 मिनटं वेळ गेला असेल. त्याच्यानंतर मी जिममध्ये आले होते. जिममध्ये आल्याच्या नंतर चेंज वगैरे केल्याच्या नंतर लगेच आहे ना वॉर्मअप करायला लागले. 10-15 मिनटं देते आणि त्याच्यानंतर मग बाकीची एक्सरसाइज असती ते करायची असती. आता सुरुवातीला आपण काही पण केलं ना, म्हणजे सायकलिंग पण करू शकतो ट्रेडमिल मशीनवरती. 5-10 मिनटं फ्लॅटमध्ये सुद्धा आपण चालू शकतो, अगदी 0 इन्क्लाइन ठेवून. थोडं बॉडी अशी गरम झाली पाहिजे की आता हा मला ही एक्सरसाइज करायची आहे, बस एवढंच असतं, बाकी काही नाही. त्याच्यासाठी बघत होते. आणि नंतर मग हे जे आहे ना ते मी कधीच करत नव्हते सुरुवातीला. वॉर्मअप मला अजिबात आवडत नाही. थोडे 10-15 मिनटं मला असं वाटतं काय करायचं, पण हे करणं खूप गरजेचं आहे. जेव्हापासून मला कळलं आहे ना तेव्हापासून मी कधी स्किप करत नाही, डेली करते. जेव्हा मी चालत येते ना त्यावेळेस फक्त मी करत नाही, स्किप करत असते. पण जेव्हा मी गाडीवर येते ना तेव्हा सुरुवातीला करतेच. त्याच्यानंतर असा घाम येतो मला, खूप छान अशी बॉडी. त्याच्यानंतर खूप सारा व्यायाम करावा असं वाटतं, खूप फ्रेश वाटतं. मग तिथूनच सुरुवात होती व्यायामाला. आता मी आहे ना 3-4 दिवस झाले, 3च दिवस झालेत ना, आजचा 3रा दिवस आहे. त्याच्यामुळे ना मी सगळं मिक्स असं वर्कआउट करत आहे. डे वाईज मी सगळं सोमवारपासून चालू करेन. सोमवारी वटपौर्णिमा आहे, त्याच्या दिवशी मी सुट्टी घेणार आहे आणि उद्याच्याला रविवार आहे. तर मग त्या दिवशी पण आमची सुट्टी म्हणजे रविवार आणि सोमवार अशी जोडून सुट्टी आलेली आहे. रविवारी तर संडेमुळं जिमला सुट्टी असती आणि वटपौर्णिमा सोमवारी असल्यामुळे असे 2 दिवस माझा खाडाच होणार आहे. म्हणजे एक सुट्टीचा दिवस आणि एक खाडा. त्याच्यामुळं मंगळवारपासून ट्यूजडेपासून मी तुमच्यासोबत आहे ना माझं डे वाईज सगळं वर्कआउट शेअर करीन. तोपर्यंत सगळं आता सध्या मी मिक्स मारत आहे. मिक्स म्हणजे थोडंसं बॅकसाठी म्हणा, थोडंसं लेगसाठी म्हणा, आणि कार्डिओ मशीन ट्रेडमिलवरती चालणं वगैरे, किंवा वरती थोडंसं पुलअप्स लटकणं वगैरे, बस एवढंच. बाकी थोडंफार जे आहे ते अजून मला काही शूट करता येत नाही पाहिजे तसं. घरी असलं की खूप सारे नाटकं असतात, माझं हे दुखतं ते दुखतं. पण जिमला आल्याच्या नंतर माझं काहीच दुखत नाही. घरच्यांना पण सवय झाली आहे की बाबा आता तू जा जिमला. माझे मिस्टर तर बोलायला लागलेत की तू जिमला जाते तेव्हा बोलते की काहीच दुखत नाही, आणि जेव्हा घरी असते तेव्हा हात दुखतो, पाय दुखतो, असं सतत चालू असतं. त्याच्यामुळे वर्कआउट असलेला बरा. आता वर्कआउट कधी किती दिवस करायचा हे काय प्रश्न नाही आहे, आयुष्यभर करायचा. जोपर्यंत आपले हातपाय व्यवस्थित आहेत तोपर्यंत डेली व्यायाम झालाच पाहिजे. मग जिममध्ये करा, घरी करा, योगा करा, पाहिजे तसं करा, रस्त्याने चाला, बागेत चाला, कुठं पण चाला, पण सतत व्यायाम झालाच पाहिजे. आधी तर मी नुसती बसून होते थप्प, त्याच्यामुळे माझं वजन वाढलंय. तर 2 दिवसात माझं आहे ना जवळपास 800 ग्रॅम कमी झालंय. पण मी ते काय लगेच तुमच्यासोबत शेअर नाही करणार. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्ट दाखवल. थोडं अजून 1 किलो झालं की तुम्हाला बघायला आवडेल. जिममध्ये आल्यापासून सुरुवातीचा जेवढा पण व्यायाम असतो, जे पण वर्कआउट असतं, ते केल्याच्या नंतर मी 20 मिनिट जवळपास ट्रेडमिल मशीनवरती देत असते. ते कंपल्सरी आहे आणि ते रोज करते, ते स्किप करत नाही. तर बघू शकता एवढा जास्त घाम आलाय ना मला, एवढा जास्त घाम आलाय, तर सगळं मला तुम्हाला दाखवायचं होतं. आता हे काय पाणी वगैरे मारलेलं नाहीये, कारण कंटिन्यू माझं ट्रेडमिल मशीन चालूच आहे, बंद केलेलं नाहीये. आणि एवढा जास्त घाम आलाय. माझ्यासोबत जी माझी फ्रेंड होती तिने सुद्धा मला सांगितलं, म्हणजे बघितलं तर ती म्हणे खूप जास्त घाम आलाय म्हणे तुला. बघू शकते अख्खी घामाची आंघोळ झालीये. ट्रेडमिल मशीनवरती चालणं, नुसतं ते चालणं महत्वाचं नाहीये, त्याचा स्पीड वगैरे चांगला पाहिजे आणि त्याची लेवल इन्क्लाइन जी असते ती पण व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतरच असं होऊ शकतं. साधं फ्लॅट चालून काहीच होत नाही. बघू शकता मी तुम्हाला पुढे सांगते. स्पीड दाखवते, स्पीड तेवढाच ठेवलाय, पण इन्क्लाइनचं पास केलंय. एवढे मिनटं झालेत आणि इथं 1 किलोमीटर. आता मी डायरेक्ट तिथं शूट करताना बोलले होते, त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल, म्हणजे ऐकू आलं असेल मला किती जास्त दम लागलाय. बरोबर 20 मिनिटं झाल्याच्या नंतर मी स्टॉप केलं. 20 मिनिटापर्यंत कंप्लीट केलं, ते पण तुम्हाला दाखवलंय. त्याच्यानंतर ट्रेडमिल मशीनचे जे आपले हे असतात ना बोर्ड, तिथे मी ते बंद केले स्विच. कारण की काय होतं, मी लास्ट होते त्याच्यामुळेच म्हटलं आधी बंद करूया. दुसरे पण चालू होते ते पण बंद केले. मी यूज केले पण नव्हते तरी सुद्धा ते बंद केले. त्याच्यानंतर 2-5 मिनिटं मला बसायचं होतं आणि मगच पाणी प्यायचं होतं. डायरेक्ट मी पाणी पिणार नव्हते, कारण की
उतरले वाटतं लगेच पाणी प्यावं, पण नाही पिलं पाहिजे, थोडं रिलॅक्स झाल्याच्या नंतर प्यायचं. आता तुम्ही इथं बघू शकता एवढा घाम आलाय ना, तर विचारायलाच नको. अख्खा शर्ट सुद्धा मागच्या साईडनी पाठीच्या बाजूने पूर्ण भिजला होता. आणि मी घाम पुसला नाही, मध्ये मध्ये पुसत असते, पण पुसला नाही, मला तुम्हाला दाखवायचं होतं. त्याच्यानंतर पूर्ण घाम पुसला. आता घाम पुसल्याच्या नंतर स्किन बघा किती ग्लो करते यार, एवढं भारी वाटत होतं ना खरंच. ट्रेडमिल मशीनवर चालल्याच्या नंतर फेसचा जो ग्लो असतो ना, तो खरंच कुठंच भेटणार नाही. योगा करून भेटू शकतो किंवा मग असं थोडंसं व्यायाम करूनच भेटू शकतो. त्याच्यानंतर मस्त असं पाणी पिले. पाणी पण आहे ना बॉटलला तोंड लावून प्यायचं, एकदम हळूहळू थोडं थोडं सिप करत, नाहीतर मग ढासा पिलं की अजून पण मग प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून हळूहळू प्यायचं. घरी आले त्याच्यानंतर 4 बदाम खाल्ले, फ्रेश झाले. पण आता येताना जिमवरून येतानीच मग हे मला भेटले जामून, जांभळं मला लय आवडतात ते, आणि मोठे मोठे भेटले ह्यावेळेस, खूप छान. याच्यावरती मी मीठ टाकलं, कारण हे बिना मिठाचं मला आवडत नाही. याच्यावर मीठ टाकलं. मीठ म्हणजे टाळायला पाहिजे, खायला नाही पाहिजे. आता पेरूवर मीठ टाळलं, पण इथे खाल्लं, कारण की ह्याच्यावरती मीठ टाकल्याच्या नंतरच ते छान लागतं. तेवढे 4-5 होते, ते पोटभर खाऊन घेतले. आता जे मी खाते ना तेच माझ्या मुलाला पण देते, सेम तसंच त्याचं पण असतं. मी इकडे खात होते तर त्याला पण दिलं होतं. त्याच्यानंतर अंडी उकडायला ठेवली होती. जांभळं खाऊपर्यंत अंडी उकडून झाली होती, पण मला लगेच नव्हती खायची. त्याच्यामुळे मी एक पूर्ण ग्लास भरून ताक घेतलं. आर्यनला सुद्धा दिलं, म्हणजे मठ्ठा म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा मीठ नव्हतं टाकलं, फक्त थोडंसं चाट मसाला टाकला होता. त्याच्यानंतर बाकीचे दुपारचे सगळे कामं केले, आणि बराच वेळानंतर मग मी अंडं खाल्लं होतं. दही दूध त्याच्यावर अंडं खाल्लं नाही पाहिजे. मग आता संध्याकाळी डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते. तर परत गुळाचा चहा घेतला, नॉर्मल थोडासा. गुळाचा चहा कसा करते ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला. तर तो घेतला संध्याकाळच्या वेळेस, जवळपास 6:30 वाजले असतील. नंतर संध्याकाळी मी 8च्या आत जेवण केलं, मस्त असं पोटभर. परत अगेन खिचडीच केली, खूप छान. 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी पूर्ण 3 डाळी मिक्स अशी खिचडी बनवली. जास्त डाळीचाच वापर करते. आणि 1 पूर्ण काकडी घेतली होती. मस्त असं जेवायला बसले, छान असं जेवण झालं पोटभर. आता याच्यानंतर मी काहीच खाणार नाही. आता एवढं आजच्या पुरतं एवढंच, उद्याची उद्या. चला भेटू पुन्हा, बाय.